दरम्यान याबाबत वेगवेगळ्या आणखीही प्रतिक्रिया येत आहेत। कारण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या अपघाताची माहिती कळताच या संदर्भात शोक व्यक्त केला। गोंदिया बस दुर्घटना आणि केंद्राची मदत सुद्धा या संदर्भात जाहीर करण्यात आलेली आहे। पीएमओ कडून या संदर्भातली घोषणा करण्यात आलेली आहे। मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख केंद्राकडून दिले जाणार आहेत आणि 10 लाखांची मदत काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जाहीर केलेली आहे। अपघातातील आता मृतांना आर्थिक मदत दिली जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही मदत जाहीर केल्याचं समजतंय। गोंदिया बस दुर्घटना आणि केंद्राने सुद्धा या संदर्भात मदत दिलेली आहे। 2 लाखांची मदत केंद्र सरकारकडून दिली जाणार आहे। मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख केंद्राकडून दिले जाणार आणि राज्य सरकारकडून सुद्धा 10 लाखांची मदत देण्यात आलेली आहे आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत केंद्राकडून दिली जाणार आहे। गोंदिया बस दुर्घटने प्रकरणामध्ये आता केंद्राकडून सुद्धा मदत जाहीर करण्यात आलेली आहे। गोंदिया दुर्घटनेवर बसची जी काही इथं दुर्घटना झाली त्यामध्ये आता राष्ट्रपतींनी दखल घेत यावर शोक व्यक्त केलेला आहे। शोकाकुल कुटुंबियांप्रती आपल्या संवेदना असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणतात। त्यांनी ट्विट करत या संपूर्ण घटनेवर दुःख व्यक्त केलेलं आहे आणि गोंदियातील बस दुर्घटनेवर राष्ट्रपतींनी शोक व्यक्त केला। द्रौपदी मुर्मूंनी काय ट्विट केलं आपण ते पाहतोय। महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यामध्ये भीषण बस दुर्घटना झाली। महिलांसह अनेकांना प्राण गमवावे लागले। बातमी कळताच खूप दुःख झालं। शोकाकुल कुटुंबियांप्रती आपल्या संवेदना असल्याचं द्रौपदी मुर्मू म्हणतात। जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना।